हाय, दिस इज मी. उद्या गणपती बघायला जायचं ह्या एक्साइटमेंटमध्ये झोपच आली नाही आणि सकाळी 6 वाजताचा अलार्म वाजला तरी डोळे काही उघडत नव्हते. पण उशीर करत करत 7:30च्या बसने आम्ही निघालो पुण्याला. पोचता पोचता 9 वाजले आणि हे सुंदर असं लेक बघत आम्ही मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा हा कसबा गणपती, तिथलचे सुंदर असे डेकोरेशन पाहून आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर सुंदर असे स्कल्पचर्स पाहायला मिळाले. आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली भवानी तलवाराचा फोटोसुद्धा पाहायला मिळाला. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आणखीन एक फोटो पाहायला मिळाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला तो फोटो. गुरुजी तालीम गणपती पाहताच आम्ही निघालो कसबा गणपतीच्या पुरातन कालाच्या मंदिरात, ते म्हणजे स्वयंभू असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिराकडे. तिथे फोटो अलाउड नसल्याने आम्ही बाहेरूनच फोटो काढणार. मंदिराच्या भिंतींवर सुंदर असे कोरीव काम केले होते. ते आपल्याला सांगत होते गणपती बाप्पाची जीवन कहाणी. सुंदर असे फुले, 5 फूट उंच अगरबत्ती पाहता पाहता आम्ही पोहोचलो आपले पुण्याचे श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. दोन्ही बाजूला शिवशक्ती आणि वरती विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आणि खाली बसलेले आपले गणपती बाप्पा, तिघांचे दर्शन एकसोबतच झाले. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती पाहून आम्ही पुढे भरपूर सारे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावर्षीचे थीम काहीतरी वेगळेच होते. कुठे राजस्थानीसारखे मोठे मोठे महालासारखे गणपती बाप्पाचे देखावे होते, तर कुठे कुठे विष्णू भगवानांचे देखावे होते. आमची आई म्हणजेच आमची आजी पहिल्यांदा गणपती पाहायला आल्यामुळे तिला हे सर्व बघून खूपच भारी वाटत होतं. पुढे जाताच आम्ही पाहिलं विष्णू भगवानांची शेषनागावर झोपलेली अशी भव्य मूर्ती. भरपूर सारे मोठे मोठे फायबरचे देखावे आम्हाला पाहायला मिळाले. जिथे पाहावं तिथे वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन, भव्य दिव्य अशा मूर्त्या आणि खूप सारे वेगवेगळे प्रकारचे बनवलेले मंदिराचे स्ट्रक्चर पाहायला मिळाले. प्रत्येक मानाचा गणपती लांब लांब असल्या कारणामुळे आम्हाला खूप चालावे लागले. तिथे खूप साऱ्या जुन्या अशा बिल्डिंगसुद्धा पाहायला मिळाल्या. आमची आई काय थांबत नव्हती, पटपट चालत होती. एक्सप्लोर करत हसत खेळत आम्ही येऊन पोहोचलो अंडर वॉटर द्वारका गणपती डेकोरेशनकडे. LED स्क्रीनचा वापर करून खूप सुंदर अशी द्वारका नगरी त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला होता. महाभारतात वापरलं गेलेलं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं रथ देखील त्यांनी सुंदर पद्धतीने दाखवलं. भगवद्गीतामधला सर्वात प्रसिद्ध श्लोकसुद्धा तिथे बघायला मिळाला. खूप सारे ऑयस्टर्स, पाण्यामध्ये सापडली जाणारी विविध झाडे, वेगवेगळ्या माशांचं चित्रीकरणसुद्धा पाहायला मिळालं. खूप वेगवेगळ्या वस्तूंचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून त्यांनी ही द्वारका नगरी तयार केली होती. इतका सुंदर देखावा पाहता पाहता मी तर मागेच राहिले. माझी कझिन्स आणि आमची आई बाहेर गेले आणि मी मागत राहिले. त्यांच्याकडे पोहोचल्यावर कळालं की हे मला शोधतायत आणि मी यांना शोधतीये. आता आम्ही पुढे निघालो. पुढे जाताच आम्हाला लालबागच्या राजा इतकीच मोठी मूर्ती पाहायला मिळाली. गणपती बाप्पासोबत आम्ही छान छान फोटोज काढून असे समजले की जणू काय आम्ही लालबागच्या राजाचंच दर्शन घेत आहोत. यावर्षी खूप वेगवेगळे देखावे पाहायला मिळाले. कुठे लालबागच्या राजासारखी मोठी मूर्ती पाहायला मिळाली, तर कुठे केदारनाथसारखं देखावा पाहायला मिळाला. पुण्यात जितके गणपती बाप्पाचे दर्शन घेता येईल, छोटे मंडळ असो किंवा मोठे मोठे देखावे, सगळ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. घरी येताच आमच्या इथलचे मंडळाचा गणपती बाप्पा तर विसर्जनाला निघाला होता. दिवसाचा शेवट हा ढोलताशा पाहून झाला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंट करायला विसरू नका. बाय.